शेतकरी बांधवांनो नमस्कार. आज आपण पुन्हा एकदा पुरंदर तालुक्यामध्ये आलेलो आहोत, पुणे जिल्ह्यामध्ये. या सगळ्या भागामध्ये जर आज पाहिलं तर प्रचंड तापमान आणि उष्णता आज पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. विशेष म्हणजे एवढ्या टेम्परेचरमध्ये सुद्धा माझ्या जर पाठीमागे जर तुम्ही बाग बघितली मित्रांनो, तर वरपासून खालीपर्यंत म्हणजे कांडोकांड फळ सेटिंग आहे. परंतु पत्तीची जर क्वालिटी बघितली, मी तुम्हाला पत्तीची क्वालिटी दाखवतो. एवढ्या टेम्परेचरमध्ये मित्रांनो पाणी कमी आहे अशा भागामध्ये जर तुम्ही पान बघितलं, पानामध्ये एक्सलेंट क्वालिटी आहे. म्हणजे एक ठिकाणी तुम्ही कुठे जरी बघितलं, समजा इकडे जरी बघितलं, आता हे जरी बघितलं बघा, तर पूर्ण तुम्हाला क्वालिटी दिसते. आता एवढं टेम्परेचर, पाणी कमी, परंतु SCT वैदिकची कास धरल्यामुळे मित्रांनो प्रचंड असं सेटिंग आहे. म्हणजे जवळजवळ 100 फळ एका झाडावरती सेटिंग आहे. परंतु आपण हे मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं सरांनी, त्याचाच आपण परिचय घेणार हा व्हिडिओ आहे. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. अशोक शेडगे, मुक्काम वाघापूर, ओके, तालुका परतनेर, जिल्हा पुणे. म्हणजे तुम्हाला सासवड जवळ आहे. हा, आता ही जी झाडं आहेत तुमची, किती झाड आहेत सगळे? 320 झाड आहेत. आता 320च्या झाडांमध्ये जर पाहिलं गेलं सर, आता किती सेटिंग आहे? तर म्हणजे आम्ही जर बघितलं तर बघा, आता इथं जर बघितलं तर पूर्ण माल बघा, पूर्ण माल एकाच फांदी बघा, पूर्ण माल असा बघितला तर पूर्ण असा गच्च भरलाय. आतमध्ये माल असा झाडाच्या प्रकृतीने असा स्वतःला असा, म्हणजे वरून एखाद्या वेळेस माल आहे का नाही, पण तुम्ही ज्यावेळेस असा खुलून घ्याल तर माल आतमध्ये लपलाय. काय याच्या मागे रहस्य सांगा तो? पूर्ण SCT वैदिकच वापरले. अच्छा, हा. किती दिवसापासून तुम्हाला SCT वैदिक माहिती? मी आता ही दुसरं वर्ष आहे माझं. अच्छा, पहिल्या वर्षी पण तुम्ही वापरली, वापरले. त्याच अनुभव तुम्ही दुसऱ्या वर्षी वापरला. या वर्षी तुम्ही घाबरत होते, म्हणजे पहिल्या वेळेस असं वाटत होतं की सेटिंग होतंय की नाही, सेटिंग होतंय का नाही. तर तो एक अनुभव सांगा ना. म्हणजे तुम्ही डोस टाकला, सगळं झालं समजा, पण अनुभव काय होता तुमचा? अनुभव म्हणजे मी आहे ना, शेणखत आहे ना, एवढं पण शेणखत वापरलेलं नाही. बरं, फक्त SCT वैदिकच्या शिवाय दुसरं काहीच नाही वापरलेलं. काहीच नाही वापरलं. किती डोस दिला असेल? रेस पिरियडला मी 3 किलो दिला. ओके. आणि नंतर मग ज्यावेळेस बार धरला ना बाग, त्यावेळेस 4 किलो गेले. आणि सगळं ती SSM वगैरे नाही का, ते सगळं सम्राट शक्ती, मिरॅकल, रूट न्यूट्री हेल्थ पेस्ट, सगळं वापरलं. ज्याला तुम्ही सम्राट बेस्ट डोस मध्ये टाकला. हा, बरोबर. अच्छा, मला एक सांगा, त्याचा काय फायदा झाला? पण तुम्हाला लय फायदा झाला, त्या सेटिंगला आला, सगळ्यालाच फायदा झाला ना. तुम्ही रेस्ट पिरियड मध्ये असे साहेबांना आमच्या सांगत होते की कळी तुडू थकलो. 3 वेळा कळी काढली मी, आणि 4थ्या वेळेस काढली नाही. मग इथरेल मध्ये जाईल पडून म्हणलं. बर, 4थ्या वेळेस काढलीच नाही. म्हणजे 3 वेळा कळी निघून 4थ्या वेळेस बाग सेटिंग झाली. अहो सर, मी तर म्हणलो होतो पहिल्याच वेळेस यांना बोलत होतो धरायचं का बाग, पण नको म्हणले, पुढेच घेऊ आपण. पहिले याला धरले असते तर आज बाग हार्वेस्टिंगला आले असते, आज पैसे अजून डबल झाले असते. परंतु आजचं समाधान काय? म्हणजे समजा आपण जर पानाचा ओव्हरऑल ग्रोथ पाहिला, आता समजा ही जी पानं आहेत सर, आता बघा ना, हा जो पान आहे तुमची पानं, त्या पानांचा ग्रोथ जर पाहिला तर काय वाटतं सर तुम्हाला? शायनिंग बी एक नंबर आहे, शायनिंग वगैरे नाही का. आता ही जर माल आहे सर, आता हे माल डायरेक्ट खोडल सेट झाला बघा. ह्याची क्वालिटी बघा, सर बघा, हा माल असा लपलाय बघा. पण ती क्वालिटी सगळीकडे जर तुम्ही पाहिले ना, एक वेगळे पण. आता मला सांगतो, हे पान तोडून दाखवतो मी तुम्हाला. हे फ्रेश पान आहे तुमचं बघा, शेतकऱ्याला दाखवतो. काका मला सांगा, असं पान शेजारी पाजारी तुम्ही मला सांगत होता, असं पाहायला मिळतंय का? नाही. आता बघा, ह्यांच्या हातात पान आहे सर, तुमच्या हातात ठेवा, तुमच्याच हातात ठेवा. मला सांगा, तुमच्या हातात पान ठेवा. काका, पान काय वाटतं तुम्हाला? सांगा. लय मोठं पान, आणि शायनिंग वगैरे कशी आहे त्याची? मला सांगा, हे पान असं आहे तर फळ कसं आहे मला सांगा. बघा, हे फळ बघा, बघा खाली माल बघा किती लपलाय. पूर्ण एवढ्या फांद्याला किती फळ असेल? जवळजवळ मला वाटतं 25-20च्या आसपास फळ आहे बघा. सहज बघा ना, इथून सगळं मोजलं ना, हे सगळं जर मोजलं ना तर 20 फळ तर सहज आहे. म्हणजे राम सर जे सांगू राहिले ना, एक फळ जर सांभाळायचं असेल तर 90 पानांची गरज. बरोबर. तुमच्याकडे पानांचा जर ग्रोथ पाहिला, शेतकरी काय पाहतील? माल पाहतील. आम्ही माल नाही पाहत, आम्ही काय पाहतो? पान पाहतो. आता इथंच नाही सर, इथे या. आता इकडे आता बघा सर, इथे या. माझ्या पाठी बघा, मला सांगा सर, हे काय क्वालिटी हो? हे बा शायनिंग काय शायनिंग आहे मला सांगा, काय सेटिंग? आणि विशेष म्हणजे काय माहिती का सर, अजून तुमचं फर्स्ट सेटिंग होतंय, नवीन काही निघते तुमची. आता हा बघा, हा कसा लपलाय बघा पानाच्या आतमध्ये बघा. आणि क्वालिटी काय? म्हणजे एक सकाळी 9:41 झालेत. इकडे जावा. 9:41 झालेत. टेम्परेचर 38 आहे. अरे बापरे, दिसतंय का?
38°C टेम्परेचर आहे आत्ताच. मग 9 वाजले. 41. जवळजवळ सर 12-1 किती टेम्परेचर जातं? 41 पर्यंत जाते. 41 पर्यंत टेम्परेचर जाते. 41 पर्यंत जाते. सध्याची परिस्थिती समजा केमिकलची जी काही डाळिंब आहे आसपासचं, त्यांची काय परिस्थिती आता? नाही परिस्थिती मग एकाने तर काढून टाकली बाग. डाळिंबच काढून टाकली. काढली बाग. तुम्ही अंजीर मध्ये सगळेजण फ्रेश म्हणजे त्यात माहीर आहेत, पण अंजीरची परिस्थिती खूप वाईट झाली होती तुमच्याकडे. झाली हा? बरोबर. म्हणजे केमिकलचे अंजीर काही लोकांना म्हणजे फुलच नाही निघलं, मालच निघला नाही त्याच्या जागेवरती. ते काय झालं, जास्त ऊन हा आणि जास्त थंडी पडत होती पाठीमाग, बर. तर त्याच्यामुळे काय झालं, रस जो आहे हा तो रसच निर्माण झाला नाही, अरे त्यामुळे बापरे. जागेवरती सुकून गेली. आणि एवढ्या टेम्परेचर मध्ये त्याचं कामच नाही कामच नाही आलं. झालं. सीताफळाची अवस्था तर खूप बिकट आहे. खूप आता सेटिंगचा पूर्ण प्रॉब्लेम आहे सगळीकडे. सगळीकडेच आता problem. यांची शेजारी यांच्या चुलत बंधूंच्या सीताफळाची बाग आहे. हा इतकं जबरदस्त सेटिंग आहे, अख्खी बाग म्हणजे एका झाडाला कमीत कमी 70-80-100 प्लस सेटिंग आहे. काय हा, कारण काय त्याचं? सगळं आपले SCT वैदिक. SCT वैदिक. हा. बाबा आम्हाला सांगा, तुम्ही आता हे सगळं जे पाहताय त्याच्यामध्ये थोडस तुम्ही पण घाबरले होते का? घाबरले होते पहिले 3 वेळा भरपूर काही निघली हा. आणि तुम्हाला शंका होती की 4थ्या वेळेस बी झाड माल देतंय की नाही देतंय. हा बरोबर आहे. तुम्ही थोडेसे घाबरले होते. घाबरलो. मला सांगा ना, ह्याचं साधारण किती दिवस झाले असतील या बागेला? याला बघा तसं 16 फेब्रुवारीचं पाणी आहे. ओके, पण आहे ना सेटिंग लेट झाली, 1 महिने सेटिंग झाली, पण ती बरं. 1.5 महिन्यातच झाली म्हणायचं. 1.5 महिन्यातच झालं. हा. म्हणजे जवळजवळ आज पहिले सर 3 महिने झाले त्याला, हा बरोबर आहे. 3 महिन्यामध्ये कुठेही गेला सर तर काय हिशोबाने काय सेटिंग असं सगळ्या झाडाला किती सेटिंग असं? 100च्या प्लस 100 plus आणि setting. सर याचं वैशिष्ट्य असं होतं हा, की नरकळी फक्त 65%, काय बोलता? डायरेक्ट मादीकळी निघली. मादीकळीच निघाली डायरेक्ट. डायरेक्ट डायरेक्ट लेट आणि थेट. अहो महाराष्ट्रामध्ये केमिकलच्या सगळ्या बागांना सर नरच पहिल्यांदा निघाला हा. आणि त्याच्यानंतर मादी निघाली मागणं. बघा आपल्याकडे तर तुम्ही सांगता डायरेक्ट मादी Direct मादी. मादी म्हणजे मादी मागणं निघते ती पण मादी निघते. डायरेक्ट हे आता सेटिंगच setting झालं. झालं. हा. डायरेक्ट सेटिंग. बरं, बरोबर. सेटिंग साठी वेगळं काय करावं लागलं का तुम्हाला? नाही SCT वैदिकच. काहीच करायची गरज नाही. शेण मी सांगतो ना या सरांना बोललो होतो, हा. शेणखता 2 टेलर आणतो म्हणले, अजिबात काय tension अरे बापरे. हा, पण शेणखत वापरलं नाही दिलं? नाही आणि वापरलं बी नाही. समजा ही बॅग जर केमिकलवर असते आज मी तिला, केमिकल वर काय असते तर- परिस्थिती असते? नाही एवढी सेटिंग आणि एवढी तेज, एवढं ग्लेजिंग बिजिंग अजिबातच नसतं. नसतं. नाही. आता तुम्ही RNPH आणि LSQ सर कंटिन्यू देत आहे, हो त्याचा काय अनुभव सांगा ना आम्हाला? म्हणजे झाडाची शायनिंग वगैरे आणि सेटिंग, ह्याची चमक वगैरे सगळंच एक नंबर आहे ना. किती किलो बिजू घातलं तुम्ही? मला वाटतं ते RNPH आपण 2-2 किलो दिलं, हा त्यात 5-5 लिटर सॉइल चार्जर टाकलं होतं हा. आणि ते तुम्ही कंटिन्यू देत आहे? कंटिन्यू बंदच नाही. एकदा RNPH, हा. त्याच्यानंतर LSQ, कंटिन्यू चालू आहे. त्याच्यानंतर परत जमिनीमधून सॉइल आपलं, त्याच्याबरोबर साईज, हा. त्याच्याबरोबर क्रॉप, त्याच्याबरोबर एनर्जी बुस्टर, असं आलटून पलटून चालू आहे. पलटून कंटिन्यू चालू आहे. हा. कंटिन्यू. बरं, आपण धरताना किती किलोचा बेस्ट डोस टाकला? समजा तुम्ही रेस्टला टाकला तर 3 किलोचा, हा. त्यात RNPH LSQ टाकलं होतं सगळं टाकलं आणि होतं. धरताना परत तुम्ही किती किलोचा बेस्ट डोस टाकला? 4 किलोचा. म्हणजे कृषामृत 4 किलोचा. ओके, आणि वय वर्ष किती आहे झाडांचं? याचं वय आता 3रा वार म्हणजे 4थं वर्ष असेल. 4थं वर्ष. 4थं वर्ष आहे. म्हणजे 4थं वर्ष 4 किलो बेस्ट 4 डोस. किलो बेस्ट डोस. त्याच्यात RNPH LSQ SSM ह्या सगळ्या बेस्ट डोस, मायक्रोचार्जर सगळं दिलं. मग तुम्ही मागाशी म्हणत होता की साहेबांनी रिटर्न डोस दिला, हा पण रिटर्न दिला पण त्याचा थिटून फायदा झाला का नाही? हा. असं 2 महिन्यात कसलंच आबाळ पण येत होतं हा. आणि भरपूर असे अनेक आबाळ आलं की मावा तुडतुड वगैरे भरपूर, पण स्प्रेचा कसलाच ताण नाही, काहीच नाही. काय अजिबातच नाही. गुरुवारी स्प्रे घेतलाय. बर. आज कोणवार आहे? रविवारी. हा म्हणजे आता रविवार गुरुवार गुरुवार 8 8, दिवस, हा, शुक्रवार 9, शनिवार 10, रविवार 11 11. दिवस झाले 11 दिवस झाले. काहीच स्प्रे नाही. नाही. काहीच नाही. तुम्ही काय मंत्र मारता का याला? नाही हे सिटी वैदिकचा विषय. त्याचाच मंत्र मारता का? हा. अहो लोक मी पाहिली सर 4थ्या दिवशी मारता. स्प्रे नाही अजिबात. किती बरोबर. दिवशी? 4थ्या दिवशी स्प्रे. तुम्हाला आश्चर्य वाटतं, आता महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी तेल सक्रिय झाला केमिकलच्या बाकी. यांना फोन केल्याशिवाय स्प्रेचा विषयच नसतो माझा. अजिबात. त्यांना हा? विचार. आणि सर प्रत्येक 8 दिवसातून एकदा व्हिजिट आहे इथे.
हा आणि जर हा. ह्यांना काही शंका आली तर लगेच विजिट दुसऱ्या दिवशी म्हटलं लगेच हा लगेच क्या बात आहे. म्हणजे एससीटी वैदिकची बी यंत्रणा फास्ट आहे बरं हा का? हा आहे ना. बांधावरती लगेच तुम्हाला सर्व्हिस आहे आहेत नाहीत हा? ज्यांनी हे टेक्नॉलॉजी काढली सर म्हणजे राम सर हा हा जर काय सांगाल त्यांना एवढी चांगली नाही टेक्नॉलॉजी नाही एवढं सगळं गोष्ट काढली काय वाटतं? शेतकऱ्यांना वरदानच झाले ते हा? राम सर म्हणजे असा विषय काय झाला. तुम्ही आभार काय मानले असे ते नाही नाही त्यांचे खूप खूप धन्यवाद देतो त्यांना असं आहे ना हा. तुम्ही आनंदित आहेत का तर लय आनंदित मधमाशी बघा आणि सर साईज किती आहे बघा ना तुम्ही हा फुल बघा साईज बघा साईज बघा हे साईज बघा हा साईज बघा बघा आतमध्ये माल बघा त्याच्यामध्ये म्हणजे पूर्ण जर वरपासून खालीपर्यंत बघितला अरे बाप बघितलं का? आहे ना सर असे झुमकेमध्ये झालंय सर हम्म. हा म्हणजे एक ठिकाणी नाही या ना इकडे या. बघा आता इकडून जर बघितलं काका इकडे या. काका इकडे बी बघा हा? ना बघा इकडे बघा काही माल कुठलं झाड 100च्या आतमध्ये नाही हे पहा बघा हे सगळा माल लपलाय पूर्ण माल आता इथं बघा इथं तर पूर्ण मालच लपलाय बघा इथं बघा बघा ना लोक म्हणतात शेंड्यांच्या मालाची साईज होत नाही आणि इकडे आता बघा बघा पूर्ण ना. शेंड्याची बसलं खालीपर्यंत माल बघा पूर्ण Size गच्च बघा भरलाय ना. हा. हा? काय सांगाल सर त्याच्यामध्ये जे शेतकरी आहेत आपले असं सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल माझं तर म्हणणं आहे बरं का शेतकऱ्यांनी आहे ना एसीटी वैदिकचा अनुभव घ्यावाच एकदा तरी घ्यावा मग त्यांना ते फरक कळेल एकदा- केमिकल हा आणि एसीटी वैदिक मध्ये काय ताकद आहे ही त्यांना कळेल कळलं लगेच त्याच्यामध्ये म्हणजे काय होतं बरं का लोक केमिकल का नाही सोडत सर अजूनही त्यांची मानसिकता त्याच्यातून बाहेर यायला तयार नाहीये आणि अनुभव जोपर्यंत ते घेणार नाहीत हा, हा. बरोबर आहे का नाही तोपर्यंत त्यांना ती गोष्ट काय करणार कळणार नाही तुम्हाला कोण करतं मार्गदर्शन कोण करतं इथं कोणते सर सर नमस्कार नमस्कार सर तुमचं संपूर्ण नाव आणि मोबाईल नंबर सांगा नमस्कार मी दत्तात्रय कोलते सासूरमध्ये आपलं शेतकरी सेवा केंद्र आहे आपल्या दोघांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू